Good morning, students. In previous lecture, we have seen Oldham coupling. In this lecture, we have seen the second part of Oldham coupling. आपण ओल्डहॅम कपलिंगचं इंट्रोडक्शन मागच्या लेक्चरला पाहिले. In this lecture, we have seen the different 4 parts of Oldham coupling. Oldham coupling is invented by scientist Oldham. Oldham coupling having only 4 parts. Oldham coupling having this coupling having only 4 parts. One in flange, left hand side flange, right hand side flange. This is a center block. This center block. Third part is shaft. Fourth part is this key. This we have seen in previous lecture. Now we see the assembly of Oldham coupling. We see this. These are the various parts. These are the various parts of Oldham coupling, three-dimensional cut section figure. This is a left-hand side flange. This is right-hand side flange. This is a center block. These 3 parts. This center block. This projection to right-hand side of center block is fitted इन दिस फ्लॅंज. म्हणजे हा सेंटर ब्लॉकचा इकडे प्रोजेक्शन त्यांनी दाखवलेला आहे. या फ्लॅंज राईट हँड साईडच्या फ्लॅंजमध्ये फिट बसतो. तसंच या सेंटर ब्लॉकच्या या साईडला हॉरिझॉन्टल प्रोजेक्शन दिलेलं आहे. ते या लेफ्ट साईडच्या स्लॉटमध्ये लेफ्ट साईडला जो फ्लॅंजला जो स्लॉट दिलेला आहे त्याच्यात फिट बसतो. ही आपली असेंब्ली झाली, करेक्ट. आणि हा त्याचा 3 डायमेन्शनल असेंब्लीचा फिगर झाला. आपल्याला परीक्षेमध्ये फक्त याचा सेक्शनल फ्रंट व्ह्यू काढायचा आहे आणि त्याचा साईड व्ह्यू काढायचा आहे, कळत आहे. तर आपण आता ही असेंब्ली पाहू. मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं त्याचे डिटेल्स पार्ट. आता आपण याची असेंब्ली पाहू. ओल्डहॅम कपलिंग 2 शाफ्टमध्ये हा राईट हँड साईडचा लेफ्ट हँड साईडचा शाफ्ट आहे आणि हा राईट हँड साईडचा शाफ्ट आहे. 2 शाफ्टमध्ये लॅटरल म्हणजे डिफरन्स असला, लॅटरल मिसअलाइनमेंट असली तर हा ओल्डहॅम कपलिंग तिथे यूज करतात. म्हणजे 2 शाफ्ट इथे इकडून पॉवर ट्रान्समिट या शाफ्टला होते, पण या शाफ्टची पॉवर इकडे ट्रान्समिट करताना 2 शाफ्टमधलं डिस्टन्स हे 20 mm त्यांनी दिलेलं आहे. म्हणजे लॅटरल मिसअलाइनमेंट जिथे असते तिथे आपण हा शाफ्ट, तिथे आपण ही कपलिंग वापरतो, ओल्डहॅम कपलिंग. तर आपण डिटेल्स पार्ट पाहिले. डिटेल पार्टनुसार ही असेंब्ली आपल्याला काढायची आहे. ही असेंब्ली 16 मार्काला परीक्षेला येते आणि डिटेल्स पण 16 मार्काला येऊ शकतात. दोघांपैकी एक येईल. आपण आत्तापर्यंत 4 असेंब्ली पाहिलेल्या आहेत. युनिव्हर्सल कपलिंग, फुट स्टेप बेअरिंग, स्क्रू जॅक आणि ही ओल्डहॅम कपलिंग. ओल्डहॅम कपलिंग अशी 4थी असेंब्ली आपली आहे. परीक्षेत आपल्याला फक्त 10 असेंब्ली आहेत. 10च्या वरती असेंब्ली नाही आहेत. आपल्याला फक्त 10 असेंब्ली काढायच्या आहेत. तर ही जी फ्लॅंज आहे आपण कसं ड्रॉ करायचं ते मी तुम्हाला सांगतो. याची जी डायमीटर आहे ती तुम्ही इथे याच्यात बघू शकता. याची डायमीटर 150, या हबची डायमीटर 106 आणि आतला शाफ्टची डायमीटर 50 अशा पद्धतीने डायमीटर आहेत. तर ही जी फ्लॅंज आहे या फ्लॅंजची ही डायमीटर 150 आहे. या हबची डायमीटर 106 आणि याची डायमीटर 50 mm. आता तर या सेंटर ॲक्सिसपासून वरती 25 mm, खाली 25 mm असं आपल्याला डिस्टन्स घ्यायचं आहे. तसंच हे 106 आहे, म्हणजे या शाफ्टपासून वरती 53, खाली 53. तसंच हे वरचं 150 आहे, म्हणजे या सेंटरपासून वरती 75, खाली 75 असे आपल्याला 3 डायमीटर लेफ्ट हँड साईडच्या फ्लॅंजच्या आणि 3 डायमीटर राईट हँड साईडच्या फ्लॅंजच्या काढायच्या आहेत. हे वरती 53, खाली 53, हे वरती 53, खाली 53. या शाफ्टचं वरती 25, खाली 25 आणि हा जो पार्ट आहे वरती 75, खाली 75 आणि 2 शाफ्टच्या ॲक्सिसमध्ये 20 mmचं डिस्टन्स आहे.
आता त्याची लेंथ वाईज आपण बघू. हे इथून एवढा प्रोजेक्टेड पार्टचा डिस्टन्स 50 आहे, इकडचंही 50 आहे. हा जो फ्लॅंज होते त्याचं डिस्टन्स 38 mm आहे, 38 mm. इकडचंही डिस्टन्स 38 mm आहे. एवढे आपले फ्लॅंज होते. आणि याच्यामध्ये हा सेंटर ब्लॉक आपण बसवलेला आहे. या सेंटर ब्लॉकला 3 डायमेन्शन होते. ह्या 16 mmचं व्हर्टिकल प्रोजेक्शन, 16 mmचे डेक्स आणि इकडे 16 mmचं हॉरिझॉन्टल प्रोजेक्शन. म्हणजे 16 mm हॉरिझॉन्टल प्रोजेक्शन हा सेक्शन व्ह्यू आपण दाखवतोय. 16 mmचं हॉरिझॉन्टल प्रोजेक्शन, इथे 16 mm आणि इकडे 16 mm असं त्याची म्हणजे जी लेंथ वाईज तो आहे अशी ही डिस्टन्स 48 mm आहे. हे 16 mm, हे 16 आणि हे 16 mm. समजतं आहे. त्याच्यानंतर त्याचे जे आपण साईड व्ह्यूमध्ये आता समजा इकडून आपण बघत आहे, इकडून बघत असताना त्याचा साईड व्ह्यू आपण इकडे ड्रॉ करतो. म्हणजे राईट हँड साईड व्ह्यू त्याने आपल्याला इथे दिलेला आहे. राईट हँड साईड व्ह्यू या शाफ्टचं कम्प्लीट व्ह्यू आपल्याला दिसतो. हे 106 आपल्याला कम्प्लीट डार्क सर्कल दिसते. इथे 6 सर्कल तुम्हाला दिसतात. 1 2 3 हे 3 सर्कल या वरच्या फ्लॅनचे आणि 3 सर्कल खालच्या फ्लॅनचे. म्हणजे एक शाफ्टचं, एक या हबचं आणि एक या फ्लॅनच्या प्रोजेक्टेड पार्टचं. असे 3 सर्कल आणि 3 सर्कल डॉटेड दिसतात. हा जो शाफ्ट या साईडचा आहे ते डॉटेड आहे. त्याच्यानंतर हा सर्कल पण कम्प्लीट डॉटेड आहे आणि ही फ्लॅंज जी आहे ते पण सर्कल डॉटेड आहे. खालून आपल्याला डार्क व्ह्यू दिसतो. असे आपल्याला 6 सर्कल दिसतात. असे आपल्याला 6 सर्कल. तर अशा पद्धतीने याच्यामध्ये साईड व्ह्यूमध्ये आपल्याला 6 सर्कल दिसतात. 3 सर्कल या फ्लॅनचे, 3 सर्कल या फ्लॅनचे. हा जो शाफ्ट आहे हा कम्प्लीट डार्क इथे दिसतो. हा जो म्हणजे हब आहे 106 mmचा तो कम्प्लीट डार्क दिसतो. त्यानंतर ही जी फ्लॅंज आहे सर्क्युलर आहे ती आपल्याला कम्प्लीट डार्क दिसते. ही इथे कम्प्लीट डार्क दिसते. नंतर या साईडचं हे सर्कल आपल्याला कम्प्लीट डॉटेड दिसत आहे शाफ्टचं. त्याच्यानंतर हा हब तो पण आपल्याला दिसत नाही, त्याच्यामुळे तो कम्प्लीट डॉटेड इथे काढलेला आहे त्याने. त्याच्यानंतर ही जी फ्लॅंज आहे ही फ्लॅंज पण कम्प्लीट म्हणजे खालचा फ्लॅंजचा सर्क्युलर पार्ट आपल्याला दिसतो. खालचा फ्लॅंजचा सर्क्युलर पार्ट दिसतो म्हणून या इथपर्यंत डॉटेड आहे. खालचा आपल्याला दिसतो म्हणून तो डार्क काढलेला आहे. अशा पद्धतीने तुम्हाला याचे 6 सर्कल्स ड्रॉ करायचा आहे. यू हॅव टू ड्रॉ 6 सर्कल. कळतं? यू हॅव टू ड्रॉ 6 सर्कल ऑफ दिस. तर ही कपलिंग अतिशय सोपी आहे. याच्यात ड्रॉ करायला जास्तसा वेळ लागत नाही, सोपा आहे. फक्त याची असेंब्ली म्हणजे याचे विविध पार्ट्स आणि त्याचं ॲनिमेशन तुम्ही एकदा जर इमॅजिनेशन केलं आणि याचा बेसिक कन्सेप्ट जर तुम्हाला समजला तर हे ड्रॉ करायला अतिशय सोपं आहे. ओल्ड डॅम कपलिंगचे 4 पार्ट्स आहेत. हे पार्ट नंबर, पार्ट नेम, मेटल अँड क्वांटिटी हे ओल्ड डॅम कपलिंगचे 4 पार्ट्स आहेत. फ्लॅंज पहिला पार्ट जसं तुम्ही पाहिलं, लेफ्ट हँड साईडची फ्लॅंज आणि राईट हँड साईडची फ्लॅंज, 2 फ्लॅंज आहेत. 2 फ्लॅंजचं मेटल कास्ट आयर्न आहे. क्वांटिटी आहे 2. नंतर दुसरा पार्ट आहे सेंटर ब्लॉक, त्याचं मटेरियल आहे कास्ट आयर्न, त्याची क्वांटिटी आहे 1. तिसरा पार्ट आहे कीज, त्याचं मटेरियल आहे माइल्ड स्टील, त्याची क्वांटिटी आहे 2. चौथं मटेरियल आहे शाफ्ट, त्याची क्वांटिटी आहे माइल्ड स्टील, त्याचं मटेरियल आहे माइल्ड स्टील आणि क्वांटिटी आहे 2. हे फिट चार्ट वगैरे काय आहे मी तुम्हाला नंतर शिकवेन. तर हे फिट चार्ट वगैरे मी तुम्हाला नंतर सांगेन व्हॉट इज मीन बाय फिट चार्ट. आपण ते बाकी चॅप्टर घेऊ. सध्या जस्ट आपण एक प्रायमरी काढत आहे. तुम्ही स्केचबुक घ्यायची आहे, H2H पेन्सिल घ्यायची आहे किंवा शीटवर ड्रॉ केलं तुमचं टेबल असेल, टेबलवर जरी टेबलला पिन्स लावून जरी ड्रॉ केलं तरी चालेल. सगळ्यात पहिले इथून स्टार्ट करायचं आहे. हा एक ॲक्सिस काढायचा आहे, दुसरा ॲक्सिस काढायचा आहे, राईट हँड साईडचा ॲक्सिस आणि लेफ्ट हँड साईडचा
ॲक्सिस आणि या दोघांमध्ये डिस्टन्स 20 द्यायचा. इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. म्हणजे हा ॲक्सिस काढायचा आहे, हा सेंटर ॲक्सिस काढायचा आहे, या शाफ्टचा हा सेंटर ॲक्सिस, हा शाफ्टचा हा सेंटर ॲक्सिस. दोन्ही सेंटर ॲक्सिसमध्ये 20 mm डिस्टन्स द्यायचा आहे. दोन्ही सेंटर ॲक्सिसमध्ये 20 mm डिस्टन्स दिल्यानंतर या साईडने चालू करायचं आहे. आता हा एवढा जो शाफ्टचा हॉलो होल आहे त्याची डायमीटर फाय इक्वल टू 50 आहे. म्हणजे इथून वरती 25 आणि खालती 25 इतकं मेजर करायचं आहे. नंतर या सेंटर लाईनपासून ही जी डायमीटर आहे हबची ती फाय इक्वल टू 106 आहे. म्हणजे इथून वरती 53 आणि खाली 53. तर हे मेजरमेंट तुमचं काढून झालेलं आहे. नंतर या पॉईंटपासून इतकं डिस्टन्स 50 mm आहे. या पॉईंटपासून इतकं डिस्टन्ससुद्धा 50च असेल. तर तुम्ही हे सगळं ड्रॉ करत असताना 2H पेन्सिल यूज करायची आहे. पहिले म्हणजे एक स्ट्रक्चर काढून घ्यायचं आहे, नंतर त्याला डार्क करायचं आहे. कारण आपल्याला 1 तास आहे. 1 तास म्हणजे भरपूर सफिशियंट वेळ आहे. एकदा ही असेंब्ली आपल्या हाताखालून 2 वेळेला 3 वेळेला काढून आपल्या हाताखालून गेली, परीक्षेत आपल्याला काढण्यासाठी अतिशय सोपं जाते. तर इथून इतकं 50 mm आलो. नंतर आपल्याला ही जी हाईट आहे हे आपल्याला माहीत नाही आहे. पण याची जी टोटल डायमीटर त्याने दाखवलेली होती, आपण डिटेल्स पार्टमध्ये बघितलं असेल. या डिटेल्स पार्टमध्ये मग याची डायमीटर 150 आहे. 150 mm आहे. तर 150 mm जाताना या सेंटर लाईनपासून वरती 75, खाली 75, म्हणजे इथून 75 आणि खाली 75 इतकं डिस्टन्स घ्यायचं आहे. म्हणजे हे 53 होतं आणि हे 75, 53 आणि 75 म्हणजे 22 mm हे डिस्टन्स आहे. थोडक्यात हे 22 mm आणि हे 22 mm. म्हणजे सगळे डायमेन्शन्स तुम्हाला रीड करता आले पाहिजे. सगळ्या त्या ड्रॉइंगचं ॲनालिसिस म्हणजे ऑब्झर्वेशन जर बारीक असलं तर सगळे डायमेन्शन्स आपल्याला त्याच्यात मिळतात व आपण तेथे ड्रॉ अतिशय व्यवस्थित पद्धतीने करू शकतो. हे सिम्पल आहे. कळतं आहे? तर तुम्ही इथपर्यंत आला असाल. नंतर आपण हे 75 या सेंटर लाईनपासून वरती 75, या सेंटर लाईनपासून खालती 75, हे 53 आणि खाली 53, हे 53 आणि 75 म्हणजे 75 मधून 53 गेले. म्हणजे ही हाईट किती आली 22 आणि हे 22 म्हणजे 106 प्लस 22 आणि 22 किती झाले 150 mm. तर अशा पद्धतीने आपण इथपर्यंत ड्रॉ करत आलो. तसंच आता ड्रॉ करत असताना ह्या इथे ही तर कंप्लीट एक स्ट्रेट लाईन तुम्ही ड्रॉ करून घेतली. त्याच्यानंतर हा सेंटर ब्लॉक आपल्याला बसवायचा आहे. हा जो स्लॉट डिसेंबलीमध्ये दाखवला आहे तो 18 mm होता. म्हणजे इथून आतमध्ये 18 mm आणि जे सेंटर ब्लॉकला हे हॉरिझॉन्टल प्रोजेक्शन 16 mm होतं. म्हणजे हा इथे मध्ये 2 mm गॅप पडला. तर एकदम परफेक्ट फिटिंग 2 पार्टमध्ये राहत नाही ना, थोडा गॅप राहील, अलाउन्स राहील. तर तो हे टोटल जो स्लॉट होता तो 18 mm आणि हे प्रोजेक्शन 16 mm म्हणजे 2 mm आपल्याला गॅप पडलेला आहे. तर तुम्ही इथपर्यंत आला असाल. तर त्यानंतर ह्या डिस्कची जी सर्क्युलर डिस्क आहे त्याची विड्थ 16 mm आहे. म्हणजे हे डिस्टन्स 16 mm घेऊन टाकायचं आणि पुढे जे 16 mm व्हर्टिकल प्रोजेक्शन त्या डिस्कला दिलेलं आहे ते 16 mm. म्हणजे हॉरिझॉन्टल प्रोजेक्शन पण 16चं, व्हर्टिकल प्रोजेक्शन पण 16चं आणि त्या डिस्कची जी लेंथ आहे ती पण 16 mm. कळतं आहे? इतके तुम्ही आलेले आहे. त्यानंतर ही फ्लॅंज घ्यायची आहे. साहजिकच हा दोन्ही ॲक्सिसमध्ये डिस्टन्स 20 mm आहे. म्हणजे ह्या ही वरती फ्लॅंज काढताना या ॲक्सिसपासून वरती 75, खाली 75 म्हणजेच हे गॅप जो आहे तो 20 mm येईल. तसंच इथे पण 20 mm येईल. इथे पण
म्हणजेच तुम्ही याचं जर बारीक ॲनालिसिस केलं, हा ॲक्सिस आणि हा ॲक्सिस याच्यातला डिस्टन्स 20 आहे. म्हणजेच या ॲक्सिसपासून वरती 75, खाली 75 असं तुम्हाला घ्यायचं आहे. तर ही डिस्टन्स 20 mm आहे. आणि तसंच या फ्लॅंजला हा जो स्लॉट दिलेला होता तो पण 18 mm आहे. 18 mm 38मधून गेल्यानंतर हे डिस्टन्स 20 उरतं. म्हणजे याचं इथून तर इथपर्यंत डिस्टन्स 38 आहे. कळत आहे? इथून तर इतकं डिस्टन्स 38 आहे. आणि परीक्षेमध्ये ड्रॉ करताना जास्त विचार करायचा नाही आहे. थोडंफार डायमेन्शन इकडे तिकडे झालं तरी चालेल. थोडं ग्रॉस काढायचा प्रयत्न करायचा. ग्रॉस काढायचा प्रयत्न करायचा याचा अर्थ म्हणजे तुम्ही स्टार्ट करायचं आहे परीक्षेत. म्हणजे मला हे काही 1-2 डायमेन्शन समजले नाही, पण जे समजले आहे त्याच्यावरून ड्रॉ करायचा प्रयत्न करायचा, थांबायचं नाही आहे. तुम्हाला ॲटलिस्ट म्हणजे त्या असेंब्लीपासून 5 मार्क 6 मार्क काहीतरी मार्क तर मिळतील ना. आणि या 16 मार्काचे जे 2 असेंब्लीचे आणि डिटेलचे प्रॉब्लेम येणार आहेत त्याच्यावरून तुम्हाला ॲटलिस्ट 15-16 मार्क जरी मिळाले, तुम्हाला मग फक्त पासिंगसाठी 12 मार्क पाहिजे आहेत. बाकीचे अजून 2 आपण जे चॅप्टर पाहणार आहेत ती अतिशय सोपे आहेत. त्याच्यामुळे हे 2 चॅप्टर जर तुम्ही परफेक्ट केले तर तुमचं पासिंग अजून सोपं होतं आहे. तर या ॲक्सिसपासून वरती 75, खाली 75, नंतर हे डिस्टन्स 38 घेऊन टाकलं आपण. हे 38 घेतल्यानंतर या ॲक्सिसपासून वरती 53, खाली 53, आणि हे डिस्टन्स 50 दिलेलं आहे. आणि या शाफ्टचं पुन्हा वरती 25 आणि खाली 25. आणि शाफ्ट थोडा बाहेर काढायचा आहे. म्हणजे शाफ्ट थोडा बाहेर काढायचा आणि इकडून पॉवर ट्रान्समिट या साईडला आपण करतो आहे. पण 2 शाफ्टमधलं डिस्टन्स हे मिसअलाइनमेंट आहे, लॅटरल मिसअलाइनमेंट आहे, आणि ते मिसअलाइनमेंट 20चं आहे. तर अशा पद्धतीने हा सेक्शनल फ्रंट व्ह्यू तुम्ही इथे काढता. आणि साईड व्ह्यू सेम, हा एक शाफ्ट इकडचा ओढून घ्यायचा आहे आणि हा दुसऱ्या याचा शाफ्ट, हा या शाफ्टचा हा ॲक्सिस इकडे ओढून घ्यायचा आहे. राईट हँड साईडच्या फ्लॅनचा हा ॲक्सिस ओढून घ्यायचा आहे आणि त्याला एक व्हर्टिकल सेंटर लाईन मारून घ्यायची आहे. व्हर्टिकल सेंटर लाईन आपल्याला दोघांचा दोन्ही हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल सेंटर लाईनचा आपल्याला इंटरसेक्शन पॉईंट मिळेल. तेथून आपण 25 mm रेडियस म्हणजेच 50 mm डायमीटरचं एक डार्क सर्कल मारायचं आहे. नंतर 53 mm रेडियस म्हणजेच 106 mm डायमीटरचं डार्क सर्कल मारायचं आहे. त्याच्यानंतर या सेंटर लाईनपासून 75 mm रेडियस म्हणजेच 150 mm डायमीटरचं डार्क सर्कल मारायचे आहे. असे 3 सर्कल आपल्याला डार्क येतील. 25 mm रेडियस, 53 mm रेडियस आणि 75 mm रेडियसचे 3 सर्कल डार्क येतील या राईट हँड साईडचे फ्लॅनचे, जेव्हा आपण राईट हँड साईड व्ह्यूने याला पाहू. त्यानंतर 3 सर्कल डॉटेड येतील, हे या शाफ्टचं, ह्या हबचं आणि हे प्रोजेक्शनचं. तर आपल्याला इकडून पाहताना हा शाफ्ट आपल्याला दिसत नाही, ते कम्प्लीट सर्कल आपल्याला डॉटेड दिसेल. त्यानंतर हा हबही आपल्याला दिसत नाही, त्यामुळे तेही सर्कल आपल्याला कम्प्लीट डॉटेड दिसेल. तेही सर्कल आपल्याला कम्प्लीट डॉटेड दिसेल. त्यानंतर हा जो फ्लॅंज आहे त्याचा आपल्याला इथपर्यंतचाच पार्ट दिसत नाही, खालचा पार्ट दिसेल. म्हणजे हे इथपर्यंत हे सर्कल डॉटेड आहे आणि खाली हे सर्कल त्याने डार्क काढलेला आहे. परीक्षेमध्ये तुम्हाला ही पार्ट लिस्टही काढायची आहे. पार्ट लिस्ट, पार्ट नंबर, पार्ट नेम, मेटल, क्वांटिटी, इतके 4 पार्ट तुम्हाला काढायचे आहेत परीक्षेमध्ये. आणि त्याच्यानंतर तुम्हाला पुढे जायचं आहे. तर जस्ट ॲनालिसिस पर्पजसाठी तुम्ही जस्ट त्याचं ॲनालिसिस करा. मी 1-2 मिनटं इथे फिगर ठेवतो डिसेंबलीची.
तर ही डिटेल्स पार्ट्स आहेत ओल्ड डॅम कपलिंगची. ही ओल्ड डॅम कपलिंगची फ्लॅंज आहे. एकच परीक्षेमध्ये फ्लॅंज काढायची आहे, दोन्ही साईडच्या फ्लॅंज काढायची गरज नाही आहे. फ्लॅंज काढल्यानंतर हा सेंटर ब्लॉक आहे, हा सेंटर ब्लॉकचा फ्रंट व्ह्यू आहे आणि हा साईड व्ह्यू, हा की आहे आणि हा शाफ्ट आहे. असे ओल्ड डॅम कपलिंगचे 4 पार्ट्स आहेत. ओल्ड डॅम कपलिंगचे असे 4 पार्ट्स तुम्हाला काढायचे आहेत. नंतर तुम्ही त्याचा इथे सेक्शनल व्ह्यू तुम्ही बघू शकता ओल्ड डॅम कपलिंगचा. तर हे ड्रॉ करत असताना पहिले म्हणजे डायमेन्शन्स ॲनालाइज करायचे आहे. डायमेन्शन तुम्ही कसं ॲनालाइज करता ते फार महत्त्वाचं आहे. पार्टला इमॅजिन करणं आवश्यक आहे. त्याच्या वेगवेगळ्या पार्टच्या त्या असेंब्ली म्हणजे वेगवेगळे जे पार्ट दिलेले आहेत त्या मशिनरीचे, त्या युनिटचे, ते ॲनालाइज करता आले पाहिजे. त्याचे डायमेन्शन ऑब्झर्व करता आले पाहिजे. जे डायमेन्शन दिलेले नाही आहेत ते आयडेंटिफाय करता आले पाहिजे, म्हणजे कॅल्क्युलेट करता आले पाहिजे. नंतर ते वेगवेगळे पार्ट असेंबल करायला पाहिजे. नाही तर ही तर ही ओल्ड डॅम कपलिंगचे वेगवेगळे पार्ट्स आहेत. तर असेंब्ली कशी करायची हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. याच्यात या मेकॅनिकल वर्किंग ड्रॉइंग हा जो पेपर आहे याच्यात पासिंगसाठी हे शेवटचे 2 चॅप्टर, पासिंगसाठी आणि स्कोरसाठी देखील, हे 2 चॅप्टर अतिशय महत्त्वाचे आहे. माझा आत्तापर्यंतचा अनुभव असा आहे की तुम्ही हे जर मी जे 10 असेंब्ली घेणार आहेत त्या जर व्यवस्थित ड्रॉ केल्या तर तुम्ही निश्चित पुढे जाणार आहेत. तर त्या व्यवस्थितपणे तुम्हाला कंप्लीट करायचं आहे. तर तुम्ही हे तर आय थिंक म्हणजे तुम्हाला समजलं असेल तुम्ही कुठपर्यंत असेंब्ली कशी करायची आहे. याच्यानंतर हे डिटेल्स पार्ट आपण पाहिले, हा त्याचा सेक्शनल व्ह्यू पाहिला. आपण पुन्हा एकदा जस्ट एक रिव्ह्यू त्याच्या व्हिडिओचा करू. त्याच्या व्हिडिओचा एक रिव्ह्यू करू, मग आपल्याला अजून समजेल की आपण नेमके कुठे आहोत. कळत आहे? हा ओल्ड डॅम कपलिंगचा व्हिडिओ आहे. हे त्याचे वेगवेगळे पार्ट्स आहेत. ही त्याची फ्लॅंज आहे. या फ्लॅंजमध्ये स्लॉट त्याने दाखवलेला आहे. हा सेंटर ब्लॉक आहे. या सेंटर ब्लॉकच्या साईडला 2 प्रोजेक्शन्स आहेत, वर्टिकल प्रोजेक्शन आणि हॉरिझॉन्टल प्रोजेक्शन. हा सेंटर ब्लॉक तिथे फिट बसतो. ही आपली फ्लॅंज आहे. तुम्ही इथे बघू शकत असाल, हा स्लॉट आहे, तुम्हाला दिसत असेल बारीक. जर त्याला बघितलं या फ्लॅंजला, इथे स्लॉट तुम्हाला दिसत असेल. या स्लॉटमध्ये सेंटर ब्लॉकचं प्रोजेक्शन बसतं आणि हे शाफ्टसाठी होल त्या फ्लॅंजला लावलेला आहे.
हा शाफ्टचा हब आहे किंवा याला बॉस म्हणतात. हे होल आहे शाफ्टसाठी आणि हे की इन्सर्ट करण्यासाठी हा कीवे दिलेला आहे. म्हणजे शाफ्टला सुद्धा कीवे असतो आणि या हबला सुद्धा कीवे असतो आणि दोघांमध्ये की इन्सर्ट केली जाते. तर हा हब आहे, ही फ्लॅंज आहे ज्याची जी डायमीटर होती ती 150 होती, याची डायमीटर 106 होती आणि शाफ्टची डायमीटर 50 होती. याची लेंथ याची जी अशी लेंथ आहे ती 38 होती आणि ही लेंथ 50 होती. तुम्ही जर बारीकाने ते डायमेन्शन ऑब्झर्व केले असतील तुम्हाला समजेल. त्याच्यानंतर हा सेंटर ब्लॉक आहे. या सेंटर ब्लॉकला हे 2 प्रोजेक्शन दाखवलेले आहेत. हे व्हर्टिकल प्रोजेक्शन या साईडला आणि तुम्ही जर पाहिलं असेल हे व्हर्टिकल प्रोजेक्शन हे हॉरिझॉन्टल प्रोजेक्शन आणि हे व्हर्टिकल प्रोजेक्शन. हे डिस्टन्स 16 mm आहे. या डिस्कची लेंथ पण 16 आहे आणि व्हर्टिकल जे प्रोजेक्शन दिलं आहे 16, म्हणजे हे 16, हे इथून 16 आणि इथून 16 असे 48 mm डिस्टन्स त्याने दाखवलेलं आहे. नंतर हे 2 पार्ट अशा पद्धतीने असेंबल होतात. नंतर दुसरी फ्लॅंज येऊन तिथे असेंबल होते. हा शाफ्ट आणि ही कीवे आहे शाफ्टला आणि ही की त्याच्यात इन्सर्ट होते व या फ्लॅंजमध्ये ते इन्सर्ट होतं. नंतर हा शाफ्ट राईट हँड साईडचा शाफ्ट आणि कीवे त्याच्यात इन्सर्ट होतं. अशा पद्धतीने ती असेंब्ली कंप्लीट होते. अशा पद्धतीने ही पॉवर व मोशन इथे ट्रान्समिट होते. म्हणजे लेफ्ट हँड साईडच्या शाफ्टकडून राईट हँड साईडच्या शाफ्टला म्हणजे 2 शाफ्ट कपल करण्याचं, कनेक्ट करण्याचं काम ही कपलिंग करते. ही कपलिंग ओल्डॅम सायंटिस्टने शोधली म्हणून याला ओल्डॅम कपलिंग असं म्हणतात. करेक्ट. ही लेफ्ट हँड साईडची कपलिंग, ही राईट हँड साईडची कपलिंग. कळत आहे. अशा पद्धतीने ही असेंब्ली आपली कंप्लीट होते. तर हे तुम्हाला असेंब्ली ड्रॉ करायची आहे. त्यानंतर तुम्हाला हे डिटेल्स पार्ट ड्रॉ करायचे आहेत. आपल्याला जास्त वेळ म्हणजे न करता आपण याच्यात पुन्हा प्रॅक्टिस करणार आहे, पण तुम्ही एक जस्ट स्केचबुकवर शीटवर ड्रॉ करायचं आहे. आपण जस्ट इंट्रोडक्शन टाईप 2 लेक्चर घेतलेले आहेत, म्हणजे आपण त्याच्यावर जास्त वेळ घालणार नाही आहेत. आपण इथे ओल्डॅम कपलिंग थांबवू. तुम्ही आज सारखा व्हिडिओ पाहून ड्रॉ करायचा प्रयत्न करा.